नमस्कार, मी महादेव साळुंके, राहणार पारे. आटपाडी तालुक्यातील युवकांच्या हाताला काम नाही, उद्योगधंद्याचा तुटवडा आहे. आटपाडी तालुक्याला MIDC मंजूर करून आणणार आहे. आटपाडीसाठी महिलांच्या हाताला काम मिळण्यासाठी आटपाडीत, करगणीत आणि बेवघाटला 3 ठिकाणी शीतगृह मंजूर करून आणणार आहे, जेणेकरून आटपाडी तालुक्यातील 4-5 हजार महिलांना हाताला काम भेटेल. त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तरी आटपाडी तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेनं माझ्या पाठीमागे ताकद उभा करा, मला सहकार्य करा. येणाऱ्या निवडणुकीत मला शक्ती द्या. आटपाडी तालुक्यातील नेत्यांनी आटपाडीच्या अस्मितेसाठी निवडणूक लढवावी, त्याबद्दल माझं दुमत नाही. आटपाडीलाही न्याय मिळाला पाहिजे ही माझी भावना आहे. पण आटपाडी तालुक्यातील नेत्यांनी उमेदवारीचे नाटक उभा करून आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला व कार्यकर्त्यांना पाटील आणि बाबर गटाच्या दावणीला बांधू नका. हे महापाप आता गेली 25 वर्ष झालं तुमच्या हातून चालू आहे, ते बंद करा आणि थोडं स्वाभिमान जिवंत ठेवा. आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या आणि युवकांच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात आलं आहे की तुमचा व्यवहार ठरला की या लोकांना तुम्ही दुसऱ्याच्या दावणीला बांधताय, ते आता बंद करा. आटपाडी तालुक्यातील जनता आता सुज्ञ झाल्या, त्यांना कळतंय कोणाला मतदान करायचं ते. आटपाडी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांनी माझ्याबद्दल चांगला विचार चालू केला आहे, याचा मला आनंद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.